नमस्कार. तर माझी आजची रेसिपी आहे हे बघा, हे घोसाळे, यांना ते हिंदीमध्ये गिलके पण म्हणतात. तर त्याची मी रस्सा भाजी बनवते रेड ग्रेव्हीमध्ये. त्याला एक कांदा घेतला आहे, हे मी 4 टोमॅटो घेतलेत. ते आता मी थोडे यानं ते तव्यावर भाजून घेणार आहे. लसूण घेतले मी 10-12 पाकळ्या, 1 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या आणि या सुक्या मिरच्या 2. तर आता गॅसकडे जाऊया. तर बघा, इथे मी टोमॅटो भाजायला ठेवलेत. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया. छान भाजून घेऊया. हे पूर्ण मी भाजून घेते. आणखीन पण मला भाजायचं आहे टोमॅटो, तर मी तुम्हाला दाखवते नंतर. तर याच्यावरती थोडेसे लसूण पाकळ्या घालते. त्याच्यावर भाजल्या जातील ते थोडेशा. आणि जरासं मी याच्यावर पाणी टाकते, म्हणजे याची आपल्याला सालं निघतील पूर्ण. अशी सालं काढायची आहेत त्याची व्यवस्थित, म्हणून पाणी घातले थोडंसं. आणि लसूण, आणि नंतर आपल्याला याची ग्रेव्ही बनवून घ्यायची त्या भाजीसाठी. तर आता पुढची तयारी करूया. ते गिलके आहेत ते कटिंग करून घेऊया. तर पहा, इथे आपले ना हे गिलके कापून झालेले आहेत, म्हणजे घोसाळे. हे बघा, मी कापून घेतले आहेत छान सोलून. तर आता काय करूया, आपण टोमॅटोची प्युरी बनवूया. मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याची टोमॅटोची मी सालं काढून घेतली वरची. तर याला ते आता मिक्सरमध्ये टाकूया आपण, आणि याची छान ग्रेव्ही करून घेऊया. त्यामध्ये 2 सुक्या मिरच्या घेतल्या होत्या ना, त्या मी इथे तोडून घेते. थोडंसं आलं आहे 1 इंच, आणि 3 हिरव्या मिरच्या. तर आता याची ग्रेव्ही करून घेऊया. तर पहा, इथे आपली टोमॅटो ग्रेव्ही वाटण झालेली आहे. वाटताना अजून थोडंसं पाणी घातलं होतं, म्हणजे आपल्याला 1 ते 1.5 वाटी अशी प्युरी पाहिजे टोमॅटोची. तर आता आपण गॅसकडे जाऊया, भाजी बनवायला सुरुवात करूया. तर बघा, इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मी थोडीशी राई घालते. 1 अर्धा टीस्पून राई घातली. थोडंसं हिंग घातलं चवीपुरतं. अशी कढीपत्त्याची पानं घातली ती. आणि हा आपला 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे. याला छान मऊ करून घेऊया. आता छान सुगंध सुटला आहे. कांदा एकदम मऊ झाला की आपल्याला ही भाजी पटापट बनवायची आहे, ती लवकर शिजते. जेव्हा भाजी घालून थोडीशी परतली की लगेच त्याच्यात टोमॅटोची ग्रेव्ही पण घालायची. खूप नरम होते भाजी लगेच. कांदा थोडासा सॉफ्ट करून घेऊया. आपला कांदा छान लालसर झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूया. अर्धा टीस्पून हळद घातली, आणि 1 टीस्पून लाल मिरची पावडर. हे बघा, हळद आणि लाल मिरची आपण थोडीशी परतून घेऊया. छान परतून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे भाजी घालूया. छान परतून घेऊया ही. आणि लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी वाफ आली की मग टोमॅटो ग्रेव्ही घालूया ह्याच्यामध्ये. तर आता ह्याच्यावर थोडंसं आपण झाकण ठेवूया, अगदी 2-3 मिनटं. तर आपल्याला 2-3 मिनटं झालेली आहेत. त्यात आपण पाहूया भाजी. ही बघा, याला पाणी सुटलं आहे छान ना. तर आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटोची ग्रेव्ही घालून घेऊया. ही 1.5 वाटी आहे. ही माझी मी मोजून पाहिली, ह्या वाटीने मी 1.5 वाटी ग्रेव्ही मी बनवलेली आहे. आता टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्येही शिजवून घेऊया आपण. तर याच्यामध्ये आता मी मीठ घालून घेते. हा बघा, 1 टीस्पून मी मीठ घेतलेलं आहे. चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि हे 1 टीस्पून साखर घेतलेली आहे. तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ पण वापरू शकता, छान लागते चव अशी. तर आता याला चांगली उकळी काढून घेऊया. मग आपली घोसाळ्याची भाजी तयार. याच्यासोबत मी पराठे बनवलेत.
तुम्ही कशावर पण खाऊ शकता, भात, भाकरी, चपाती, कशावर पण छान लागते भाजी. ते आता पूर्ण भाजी शिजून झाली हे मी तुम्हाला दाखवते. ही पहा आपली भाजी कशी छान शिजते. कलर पण छान आला आहे भाजीचा. तर पहा इथे आपली भाजी झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि नंतर सर्व करूया. हे बघा मला दाखवते भाजी शिजली की नाही ते गरम आहे खूप. हे बघा. तर आता मी गॅस बंद करते, नंतर सर्विंग करताना दाखवूया. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.